नमस्कार मित्रांनो, आज आपण एक फ्लोअर बेस्ड पझल बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात पहिला प्रश्नांमध्ये काय आहे ते आपण बघूया। अभि, रवी, आनंद, अजय, दिनेश, सुनील, केदार आणि जय हे 8 जण एक 4 मजल्याच्या इमारतीत राहत आहेत। या इमारतीत प्रत्येक मजल्यावरती 2 रूम आहेत, रूम नंबर 1 आणि रूम नंबर 2। भूतल म्हणजेच पहिला मजला फ्लोअर नंबर 1 समजावा, त्याच्यावर दुसरा मजला, त्याच्यावर तिसरा मजला आणि सर्वात वरचा चौथा मजला आहे। प्रत्येक मजल्यावर 2 रूम आहेत, रूम नंबर 1 आणि रूम नंबर 2। रूम नंबर 2 च्या पश्चिमेला रूम नंबर 1 ही रूम नंबर 2 च्या पश्चिमेला आहे। फ्लोअर 2 वरील रूम नंबर 1 ही फ्लोअर 1 वरील रूम नंबर 1 च्या वर आणि फ्लोअर नंबर 3 वरील रूम नंबर 1 च्या खाली आहे। जसे की खाली आपण डायग्राम मध्ये बघितलं, ह्या ज्या टेबल मध्ये बघत आहोत, तर फ्लोअर नंबर 1 च्या वरची जी रूम नंबर 1 आहे ती फ्लोअर नंबर 3 च्या खाली आहे। रूम नंबर 2 च्या बाबतीतही हेच लागू आहे। तर पहिला पॉइंट दिलेला आहे, दिनेश आणि अजय यांच्यामध्ये 2 मजल्याचे अंतर आहे, पण दोघेही समान रूम मध्ये राहत नाहीत। जय हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहत असून रवीच्या रूमच्या पश्चिमेला राहतो। दिनेश आणि आनंद यांच्यामध्ये फक्त एकाच मजल्याचे अंतर आहे। आनंद आणि अजय वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात। अभि हा सुनीलच्या मजल्याच्या वरच्या मजल्यावर राहत असून तो त्याच रूम मध्ये राहतो। दिनेश हा सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो आणि केदार हा सम क्रमांकाच्या रूम मध्ये राहतो। तर आपण एक एक पॉइंट वाईज आपण सोडवायला सुरुवात करूयात। पहिला पॉइंट तिने जो म्हणलेला आहे, तर दिनेश आणि अजय यांच्यामध्ये 2 मजल्याचे अंतर आहे। दिनेश अजय यांच्यामध्ये 2 मजल्याचे अंतर आहे। एक तर इथे दिनेश किंवा अजय, रूम नंबर 1 मध्ये दिनेश बसेल किंवा अजय बसेल। रूम नंबर 2 मध्ये दिनेश किंवा अजय आपण सांगू शकत नाही, फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे की ह्या दोघांमध्ये 2 मजल्यांचे अंतर आहे। परत पुढे म्हणले, पण दोघेही समान रूम मध्ये राहत नाहीत। हे दोघेही समान रूम मध्ये राहत नाहीत, हा आपण एक पहिला पॉइंट इथं घेतलेला आहे। सेकंड त्यांनी काय म्हणलेलं आहे, जय हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहत असून रवीच्या रूमच्या पश्चिमेला राहतो। जय हा रवीच्या रूमच्या पश्चिम दिशेला तो राहतो। जय हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो। जय हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर म्हणजे फ्लोअर वरती तो राहतो। थर्ड त्यांनी पॉइंट म्हणलेला आहे, दिनेश आणि आनंद यांच्यामध्ये फक्त एकाच मजल्याचे अंतर आहे। दिनेश आणि आनंद हे दोघांच्या मध्ये फक्त एका मजल्याचं अंतर आहे। परत त्यांनी चौथा पॉइंट काय म्हणलेला आहे, आनंद आणि अजय वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात। आनंद आणि अजय हे एकत्र राहत नाहीत, वेगवेगळ्या रूम मध्ये राहतात। त्यानंतर पाचवा पॉइंट आहे, अभि हा सुनीलच्या मजल्याच्या वरच्या मजल्यावर राहत असून तो त्याच रूम मध्ये राहतो। म्हणजे अभि हा वरती राहणार आहे सुनीलच्या रूमच्या वरच्या मजल्यावर राहणार आहे आणि दोघं पण एकाच रूम मध्ये राहणार आहेत। मी याला एक सर्कल करून घेतो। त्यानंतर दिनेश हा सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो। दिनेश सम क्रमांकाच्या मजल्यावर म्हणजे फ्लोअर साठी F घेतो मी इथं। आणि परत त्यांनी म्हणले, केदार हा सम क्रमांकाच्या
रूममध्ये राहतो. केदार हा सम क्रमांकाच्या रूमसाठी मी आर घेतो. असे आपल्याकडे हे 7 क्लूज मी यातून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिला सुरुवात करताना आपण कुठून करायची, तर ह्याच्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट जो दिलेला आहे की दिनेश आणि अजय ह्यांच्यामध्ये 2 मजल्याचा फरक आहे. म्हणजे दिनेश आणि अजय हे एकतर फ्लोअर नंबर 4ला दोघे बसतील किंवा फ्लोअर नंबर 1ला बसतील, कारण की हे मधले 2 जे मजले आहेत हे त्यांच्यामधलं अंतर असणार आहे. तर ह्याच्यामध्ये 6 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे इथं आपल्याला दिनेश आणि अजय ह्यामध्ये आपल्या पॉईंट्समध्ये कुणाबद्दल काय माहिती दिली ते आपण चेक करायचं. की ते दिनेश आणि आनंद बद्दल माहिती दिली आहे की दोघांच्या मध्ये एक आहे, त्यानंतर आनंद अजय मध्ये दिलेला आहे. आणि इथं आपल्याला जो 6वा पॉईंट इथं दिलेला आहे की दिनेश हा सम नंबरच्या फ्लोअर मजल्यावरती म्हणजे फ्लोअरवरती राहतो. मग दिनेश जर सम राहत असेल फ्लोअरवरती तर तो F4 म्हणजे आपला जो फ्लोअर 4था आहे तिथंच तो दिनेश बसणार आहे, कारण की तो F1 मध्ये तो बसणार नाही आहे खालच्या मजल्यावरती. यांच्यामध्ये 2 मजल्यांचं अंतर आहे. त्यामुळे दिनेश एकतर आपला फ्लोअर 4था आहे, त्यामध्ये रूम नंबर 1 मध्ये एकतर इथं दिनेश बसणार आहे. आणि दुसरी जी शक्यता आहे की तो 2 नंबर रूम मध्ये पण बसेल, कारण की तो फक्त आपल्याला दिले की इथं सम नंबरच्या तो इथं 6वा पॉईंट आहे. दिनेश हा सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, त्यामुळे तो फक्त फ्लोअर नंबर 4 वरती रूम नंबर 1 मध्ये बसेल किंवा रूम नंबर 2 मध्ये बसेल. त्यानंतर आपल्याला इथे या पॉईंटमध्ये दिले की 2 मजल्याचं अंतर आहे आणि अजय बसतो, पण ते दोघे एकाही रूम मध्ये बसत नाहीत. त्यामुळे दिनेश जर रूम नंबर 1 मध्ये बसत असेल तर अजय हा रूम नंबर 2 मध्ये बसणार आणि 2 मजल्याचं अंतर इथं सोडून अजय हा इथं बसणार आणि ह्या केसमध्ये अजय हा इथं बसणार. परत पुढे काय म्हणलंय, दिनेश तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा दिनेश आणि आनंद मध्ये 1 मजल्याचं अंतर आहे आणि त्या 4थ्या पॉईंटमध्ये लगेच म्हणले की आनंद हा अजय बरोबर बसत नाही. म्हणजे रूम नंबर 2 मध्ये आनंद कुठेही बसणार नाही. मग रूम नंबर 1 मध्ये तो कुठे बसणार, दिनेश पासून 1 मजल्याचं अंतर सोडून आनंद इथं बसणार. आनंद इथं बसणार आणि ह्या सेकंड पॉसिबिलिटीमध्ये पण दिनेश हा इथं 1 मजला सोडून इथं आनंद बसणार दिनेश पासून, कारण की अजय आणि आनंद हे एकत्र बसत नाहीत 4थ्या पॉईंटनुसार. परत पुढे काय म्हणले, आपल्याकडे 2 नंबरचा इथे क्लू घेतलोय बघा आपण. जय हा रवीच्या पश्चिमेला बसतो, पण विषम क्रमांकाच्या तो फ्लोअरवरती बसतो. मग जय आणि रवी ह्या दोघांसाठी इथंच जागा आहे, कारण की इथं अजय बसलाय, इथं आनंद दिनेश आणि इथं फक्त एकच जागा अशी आहे की जिथं जय आणि रवी बसणार आहेत आणि फ्लोअर पण F3 म्हणजे विषम आहे. त्यामुळे जय इथं बसेल आणि रवी इथं बसेल. रवीच्या तो पश्चिम दिशेला बसणार आहे आणि विषम असलेल्या फ्लोअरवरती बसणार आहे. ह्या केसमध्ये देखील जय हा इथं बसणार आहे आणि रवी इथं बसणार आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलंय, अभि 5व्या पॉईंटमध्ये अभि आणि सुनील हे एकाच ह्याच्यावरती एकाच रूम मध्ये बसतात दोघे जण आणि अभि हा सुनीलच्या वरती बसतो. त्यामुळे अभि आणि सुनील ह्यासाठी अभि इथं आणि सुनील इथं ह्या 2च जागा रिकाम्या आहेत, कारण की दोघं एकाच रूम मध्ये बसतात. त्यामुळे अभि इथं बसेल आणि सुनील इथं बसेल. या केसमध्ये अभि इथं वरती बसेल आणि सुनील खाली इथं बसेल. परत त्यांनी काय म्हणलंय, हा 6वा पॉईंट आपण घेतलेला आहे. 7व्या पॉईंटमध्ये काय म्हणलंय बघा, इथं केदार जो आहे तो सम क्रमांकाच्या रूम मध्ये राहतो. आता सम क्रमांकाची रूम म्हणजे ही झाली रूम नंबर 2, ही सम क्रमांकाची रूम झाली. पण इथं आपल्याला ह्या रूम मध्ये तर सगळेजण बसतात, त्यामुळे केदार ह्या रूम मध्ये बसू शकणार नाही. त्यामुळे जी आपण पहिली शक्यता घेतली होती की दिनेश रूम नंबर 1 मध्ये बसणार, ही शक्यता कॅन्सल होणार, कारण की ह्याच्यामध्ये केदार कुठेही बसू शकणार नाही. आता ही रूम नंबर 2 ही सम आहे, इथं ह्या केसमध्ये केदार हा सम क्रमांकाच्या रूम मध्ये इथं खाली बसतो. त्यामुळे ही आपली पझल इथं प्रश्न इथं आपला पूर्ण होतो, कारण की रूम नंबर 1 मध्ये अभि, जय, सुनील, अजय बसतील आणि रूम नंबर 2 मध्ये दिनेश, रवी, आनंद आणि केदार बसतील. तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल तर चॅनेलला लाईक करायला
सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.